नमस्कार। लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे अमेरिका दौऱ्यावर असून तिथे त्यांनी आरक्षणासंबंधित केलेल्या विधानावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत। दरम्यान जातनिहाय जनगणना आणि आरक्षण या मुद्द्यावर गेल्या काही दिवसांत विरोधी पक्षनेते राहुल गांधी आक्रमक होताना दिसले। लोकसभेत बाबासाहेबांचे संविधान हातात घेऊन आरक्षण बचावचा नारा देत राहुल गांधींनी सर्वांच्या डोळ्यात धूळ फेकली आहे। पण आज त्याच संविधानाने दिलेले आरक्षण संपवायच्या बाता ते करत आहेत। अमेरिका दौऱ्यात एका विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना काँग्रेस आरक्षण संपवायचा विचार करेल असं म्हणत राहुल गांधींनी स्वतःचा आणि काँग्रेसचा खरा चेहराच दाखवून दिलाय असं भाजपच्या गोटातून आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत। तर बहुजन विरोधी राहुल गांधीचा खरा उद्देश हा आरक्षण संपवणे हाच आहे। यांच्या मनातले खरे विचार आता लपून राहिले नाहीयेत। संविधान विरोधी काँग्रेस सत्तेत आल्यास हे लोक ओबीसी, आदिवासी आणि दलित बांधवांचे आरक्षण संपवल्याशिवाय राहणार नाहीत। तर काँग्रेसचा इतिहासच आरक्षण विरोधी राहिला आहे। मागासवर्गीयांना आरक्षण द्यायला नेहरू आणि इंदिरा गांधींनी कायम विरोध केला। 1985 साली आरक्षणाच्या नावाखाली लोकांना बढावा देणार नाही असं म्हणत राजीव गांधींनी बहुजनांचा अपमान केला होता। स्वतःच्या स्वार्थासाठी जातीमध्ये भांडण लावणारे राहुल गांधी आणि काँग्रेस हे कायमच SC, ST आणि ओबीसींच्या हिताच्या विरोधात राहिले आहेत। तर राहुल गांधी यांच्या या विधानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। विदेशात जाऊन देशाची आणि भारतीय नागरिकांची बदनामी करणे अशीच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची कायम भूमिका राहिली असून त्यांनी केलेल्या वक्तव्यातून काँग्रेसचा आरक्षण विरोधी चेहरा समोर आला आहे अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। तर राहुल गांधी यांच्या या विधानावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबू विसरू नका। धन्यवाद।